ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व नालेसफाईला सुरुवात. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असे प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम 25 एप्रिलपासून सुरू करणार आहे. नालेसफाईचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे. झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदवण्यात यावी. तसेच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्यांचा दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहे. नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोमवारी सकाळी कापूरबावडी पोलीस स्टेशन लगत असलेल्या नाल्याच्या सफाईने या मोहिमेचा आयुक्त राव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. त्यावेळी माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त स्मिता सुर्वे, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. त्यानंतर हरदास नगर येथील नालेसफाईच्या कामास आरंभ करण्यात आला. पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता पाठक आणि नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे, सहाय्यक आयुक्त भालचंद्र घुगे आणि सोपानभाई, कार्यकारी अभियंता मोहन कलाल आणि ऋषिकेश जवळकर आदी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे 278 किलोमीटर लांबीचे नाले आहेत. पहिल्या टप्प्यात नौपाडा, कोपरी, उथळसर, माजिवडा, मानपाडा, दिवा आणि कळवा या 5 प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात मुंब्रा, लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगर आणि वागळे इस्टेट नालेसफाईचे काम सुरू होणार आहे.